गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी, सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राज्यात उष्णतेची तीव्रता वाढत असताना हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। दिनांक 9 एप्रिल रोजी हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेसह काही भागांमध्ये वातावरण ढगाळ राहून पावसाच्या हलकी सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। जाणून घेऊयात विभागानुसार हवामानाचा अंदाज। कोकणमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार असून पावसाची शक्यता कमी आहे। या भागात किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे। आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने उकाडा अधिक जाणवू शकतो। मराठवाड्यातील हवामानात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता असून लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। या भागात किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असून कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये देखील दुपारनंतर वातावरण ढगाळ होऊन काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात। या भागात किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। विदर्भात मात्र कोरडे आणि उष्ण हवामान कायम राहण्याची शक्यता आहे। या भागात पावसाची कोणतीही शक्यता नसून किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 36 ते 39 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे। उत्तर महाराष्ट्रातही प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे। नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस राहील तर कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते। या भागात आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागाकडून अधिकृत अलर्ट नसला तरी काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। विशेषतः शेतकऱ्यांनी कापणी, वाळवणी यासारखी कामे करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे असे सूचित करण्यात आले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।